काय आलं, कोणाचा फोन होता? ए आईचा. ओके, काय म्हणाला त्या? काय नाही, तेच डिवोर्स देऊ नकोस, डिवोर्स देऊ नकोस. हे यार तू प्लीज ऐकू नको त्यांचं, प्लीज. शनाया, हे बघ, आता मला जो काही निर्णय घ्यायचा आहे ना तो खूप शांतपणे घ्यावा लागेल. आईचं मन आपल्या बाजूने कसं वळवता येईल ना हे आता बघावं लागेल. आता ते ऍडव्होकेट काय म्हणाले माहितीये तुला, आणि यामध्ये मला तुझ्या मदतीची खूप गरज लागणार आहे. मी काय हेल्प करू? आईचं मन तुझ्या बाजूनं वळवावंच लागेल. आता कसं ते आपण नंतर बघू, पण यू नीड टू हेल्प मी, प्लीज. करशील ना? चल, मी आवरतो, पण तू प्लीज विचार कर. डिवोर्स साठी म्हटल्यावर करावंच लागेल. या आनंद भाऊजी, बसा ना. एक विचारू का? आनंद भाऊजी, हो बोला की. तुम्हाला कधीपासून हे असले प्रश्न पडायला लागले? म्हणजे खूप पर्सनल आहे म्हणून. तुम्ही हा जो डिवोर्सचा डिसिजन घेतलाय तो फायनल आहे का? असं काहून विचारून राहिले तुम्ही? आताची जी परिस्थिती आहे तिथे हा डिसिजन करेक्टच आहे. पण हे सगळं होत आहे ना, मी खूप अस्वस्थ झालोय. म्हणजे मला खूप वाईट वाटतंय. माझा समोर तुमचा प्रेमाला, तुमच्या संसाराला सुरुवात झाली, मग अथर्व आला. त्याचं लहानपण, त्या आनंदी घर, सगळं मी खूप जवळून बघितलंय. आता 12 वर्षानंतर हे तुमचा संसार. काही गोष्टींना पर्याय नसतो. खरंय. मी अस्वस्थ झालो म्हणून मी सौमित्रला फोन केला तर त्यालाही वाईट वाटलं. हो, मी केला होता फोन. इथे बसून काळजी करून राहिला. बोलला मला तो. पण काय करणार, सहनशक्तीलाही अंत असतो ना. पण आता काय, म्हणजे आता पुढे? वकिलांना भेटले मी. नोटीस पाठवायची. प्रोसेसला सुरुवात झाली. या सगळ्यात मला 2 गोष्टींचा खूप त्रास होऊन राहिला. काय झालं वहिनी? माझा हा निर्णय आईंना अजिबात पटला नाहीये, त्यामुळे आई खूप नाराज आहेत माझ्यावर. ते होणारच होत. पण ना, आई सावरतील स्वतःला, मला खात्री आहे ना. पण वहिनी, बाकी दुसरी काय गोष्ट जे तुम्हाला त्रास देते? अथर्वला कसं समजवायचं, काय सांगायचं त्याला? खर तर त्यांच्यावरती संस्कार होण्याचं वय. पण माझ्या पोराच्या वाट्याला काय होऊन बसलंय? वहिनी, मला खात्री आहे काहीच नाही होणार. अरे आपला अथर्व, अरे गुणी बाळ आहे तो. बाकी आम्ही सगळे आहोत ना. हो भाऊजी, तुम्ही सगळेजण आहात, आपण सगळेजण त्याच्या बरोबर आहोत. पण एक वेळ अशी येणार आहे जेव्हा तो एकटा असेल, जेव्हा त्याच्या कस्टडीचा विषय निघेल ना, तेव्हा तो काय विचार करणार आहे या कल्पनेनेच मला भीती वाटून राहिली. या सगळ्याचा पोरावरती खूप वाईट परिणाम होणार आहे. नाही वहिनी, तुम्ही ना असं काही नेगेटिव्ह विचार करू नका. थिंक पॉझिटिव्ह. मी तुम्हाला सांगतो ना, आम्ही सगळे आहोत. सगळं छानच होणार आहे. आता
फ्रॉम दिस पॉइंट एव्हरीथिंग विल बी फाईन. आणि अथर्वची कस्टडी पण तुम्हालाच मिळणार. अरे गुरुने केलं काय अथर्वसाठी? हो भाऊजी, पण हे सगळं झालंच नसतं तर किती बरं झालं असतं. ओके, आता तुम्ही हे सगळं काय मुद्दाम करत नाही आहात ना? वाटलं तर अथर्वला नंतर खूप शॉक बसणार. आपण त्याला आतापासून प्रिपेअर करूया, ट्रान्सपरन्सी ठेवूया. तर भविष्यात काय होणार आहे याची कल्पना त्याला कळू दे. सरिता, भात वाढू का? नाही नाही, मला काय नको. काय चाललंय तुझं? जेवत का नाही? मगापासून बघतोय मी, जेवणात लक्षच नाही. सारखं अन्न चिवडतेस. भूक नाहीये ना हो. का भूक नाही? लेकाच्या आठवणीने पोट भरलं तुझं? काहून बरं असं बोलता? मग काय बोलू मी? सांग ना. तू उपाशी राहिला ना, परिस्थिती सुधारणार? हे बघ सरिता, मला तुझ्या भावना कळतात. नवरा आहे तुझा मी आणि त्याचा बाप, पण त्याला ऐका काही घेणं देणं. अगं आपण त्याच्यावर चांगले संस्कार केलेत. तू त्याला 4 नीतिमत्तेच्या चांगल्या गोष्टी शिकवल्यास, पण त्याने आचरणात आणल्या. मग आपण काय करणार? कुठल्याही आई बापाला वाटत नाही का की त्याचा मुलगा वाईट निघावा, वाईट वागावा? पण काय करणार? हे त्यांचं प्राक्तन असतं. त्यांच्या नशिबाचे भोग असतात, ते भोगावे लागतात, सहन करावे लागतात. पोरं चुका करतात आणि आई बापाला ते सगळं सहन करावं लागतं. खरं सांगू का, त्याचे कान धरून त्याला चांगला मार्ग दाखवला असता. पण काय करू, आता लहान राहिला तो, मोठा झालाय. शिवाय आपल्या जवळ तरी कुठे आहे? ना तना नाही, ना मना नाही. नाही ना, तुम्ही रडू नका. भरल्या ताटावर असं डोळ्यातून पाणी नाही काढायचं बरोबर. मी जेवते. ऐक ना, किती खातोयस यार, मला टेन्शन आलंय. अगं खाता खाता ऐकता येतं, बोल ना तू. तू टेन्शन घेऊ नकोस, मी आहे ना. मी तुझे सगळे प्रॉब्लेम चुटकीस अशी सोडवेन. पण ऐक ना, मला सांग, डिवोर्सला खरंच एवढा वेळ लागतो का? म्हणजे मी ऍक्च्युली पिक्चर मध्ये बघितलंय तर हिरो हिरोईन साईन करतात आणि मग होतो डिवोर्स. मला वाटलं या दोघांनी साईन केले तर आता झाला ना डिवोर्स. आता काय आणखी? हॅलो, हे काय लग्न आहे का एवढं सोपं असायला तुझ्या त्या एंगेजमेंट सारखं? अगं डिवोर्सची प्रोसेस जरा हेवी असते. म्हणजे? अगं म्हणजे सँडविच. आता हे दिसायला तसं लाईट आहे पण पचायला हेवी आहे. यार मावशी, काही बोलतो तू, सांग ना मला, काय करू आता? थांब ना, खाऊ दे. पोटात जरा सुचेल मला काहीतरी. हा, अंगठी. या अंगठी मधला खडा आहे ना, हाच तुझी कामं होऊ देत नाहीये. ते काम कर, ही अंगठी काढून ठेव. हा, करेक्ट आहे, करेक्ट आहे. हे शनया, ती रिंग दे पटकन दे. नाही नाही, महाग आहे खूप, मी नाही देणार. अगं पण त्याने प्रॉब्लेम होतोय. रिंग दे. नाही, माझी एंगेजमेंट रिंग आहे. अगं पण झाली ना आता एंगेजमेंट, आता कशाला घालायची? आणि तसंही आता डिवोर्स करायचंय ना आपल्याला. हा? म्हणजे राधिका आणि गुरुनाथचा डिवोर्स नाही का? हा, झाला पाहिजे पटकन तो. वा, मागाची आहे. घे घ्या. ही अंगठी घे
आणि नेऊन ठेव घरी. हा चला. ए हॅलो, जाशील तेव्हा ठेवशील. हा हा ओके. नाही पण मावशी खरंच होईल ना सगळं व्यवस्थित? मला टेन्शन येत आहे का खूप. तू टेन्शन घेऊ नकोस, सगळं काही नीट होणार आहे. ठीक आहे. काही झालं तरी या दोघांचा डिवोर्स झाला पाहिजे लवकर. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति नमोस्तुते. अथर्व, काय मागून राहिला बाप्पाकडे? खुश म्हणते ना. आपण बाप्पा कडून काय मनापासून मागितलं तर बाप्पा देतो आपल्याला. हो देतो ना. आपण मनापासून बाप्पाकडे काही मागितलं तर बाप्पा नक्की देतो. पण तू काय मागत होता? माझे आई बाबा डोकं माझ्या जवळ लावून दे. किती दिवसांनी लवकर आलायस तू घरी. ऐक ना, मी मस्त डिनर प्लॅन केलंय आपल्यासाठी. चायनीज ऑर्डर केलं, आपण मस्त खाऊया. ओके ओके. काय झालं? कसला विचार करतोय? माझ्या मनात सध्या एकच विचार आहे, तो म्हणजे आईचं मन आपल्या बाजूनं कसं वळवता येईल. आणि मी तुला म्हंटल तसं तूच यामध्ये माझी हेल्प करू शकशील. काय करू? एक काम कर ना, तू तिला फोन करून बोल ना तिच्याशी. मी नको, त्या ओरडतात मला. प्लीज नको. ऐक बच्चा, तिला फोन कर आणि तिला काहीतरी असं सांग ना जेणेकरून तिला त्रास होईल माझ्या, म्हणजे तिला वाटेल माझ्याबद्दल काही. एक काम कर, तिला फोन करून तिला सांग मी खूप दारू पिऊन रस्त्यात पडलोय. हो ठीक आहे का? हो बच्चा, त्याच्याशिवाय तिच्या मनातलं माझ्याबद्दलचं प्रेम कसं उफाळून येईल? पण उभारून उफाळून म्हणजे तिच्या मनात मला काहीतरी दुःख झाल्याशिवाय, मला काहीतरी वाईट वाटल्याशिवाय, त्रास झाल्याशिवाय तिला सिंपती कशी येईल ना तिच्या मनात? मला जमेल का हे? यू हॅव टू ट्राय. हे बघ, केसच्या हिअरिंगच्या आधी आई आपल्या बाजून असणं आपल्याला खूप महत्वाचं आहे. म्हणजे आपली बाजू एकदम स्ट्रॉंग होईल ना. उद्या राधिकानं काही केलं ना तर आपल्याला आई थ्रू तिला बरोबर इमोशनल ब्लॅकमेल करते. हे सगळं ठीक आहे, मी करते ट्राय. पण बच्चा, ट्राय करायला काय जातंय? कुठे तुझा फोन? हा हे घे. आता मग आता नाही तर कधी? घे घे, हा नंबर घे बच्चा, डायल कर प्लीज. आणि स्पीकर फोनवर टाक, मला पण ऐकायचं. हा कर. नीट बोला. हॅलो 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 आंटी. हा, कोण बोलत आहे? आंटी मी शना आहे. कोण? हा, तू काहून बरं फोन केलाय का? मी काय केला? माझ्याबद्दल सांगायला ना. का आलं? कशाला फोन केला तू इथं? का पाय तुला आता? हा, इथं असतानाही तू त्रास देत होतीस ना आम्हाला, आणि आताही तुला फोन करून सगळ्यांना त्रास द्यायचा आहे का? हे पाय भैताड, तू अजिबात इथं फोन करायचा नाही. हा, काऊन केलं तू फोन? सांग बरं. ऐका ना, ओरडू नका. मला सांगायचंय काहीतरी. का सांगायचंय? मला गॅरी बद्दल सांगायचंय तुम्हाला. आणि त्याला बरं नाहीये, तुम्ही त्याच्याशी बोला. हे पाय, मला तुझ्यासोबतही बोलायचं नाही आणि त्यासोबतही बोलायचं नाही, कळलं तुला? आणि यापुढे मला फोन करून त्रास द्यायचा नाही. परत जर मला फोन केलास ना तर याद राख. चल ठेव फोन. मला फोन करते पोट्टी फैताड. का चाललंय बाईच्या मनात? तिचा फोन सेव्ह करून ठेवला पाहिजे नी. म्हणून मी म्हणत होते तुला की मला या सगळ्यात घेऊ नको म्हणून. कसे रिॲक्ट
झाल्या त्या, नाही फॉरगिव्ह करणार तुला. बच्चा ऐक ना यार, मी काय म्हणतो, हे बघ मला मनात ना कुठेतरी नक्की वाटतंय आई नक्की माफ करेल, तिला नक्की काहीतरी वाटेल. फक्त तू जरा अशी कन्व्हिन्सिंग राहा ना बोलण्यामध्ये, कॉन्फिडंट राहा ना राधिका सारखी. आई नक्की ऐकेल. तू एक काम कर, उद्या बरोबर परत एकदा ट्राय करून बघ. नो नाही करणार, जा. बच्चा यार, आय रिक्वेस्ट यू, ऐक ना. हे बघ आईला मनवणं काही फार अवघड नाहीये. हा जर तू प्रेमानं बोललीस ना, प्रेमानं म्हणजे माझं उदाहरण देऊन बोललीस ना, तर आई नक्की ऐकेल. तिला माझ्याबद्दल अशी सिंपती क्रिएट कर ना. प्लीज उद्या ट्राय करून बघ नाही का, प्लीज. हे बघ तू हवं तर माझी शपथ घाल, तिला बघ ती ऐकते की नाही. खरंच? हो बरं फाईन, ठीक आहे, मी उद्या करेन ट्राय, मी भेटते आणि तिला. जस्ट होप आता सगळं नीट व्हावं. आणि मी बघतो बाहेरून कुठून काही पैशांची व्यवस्था होतीये का. ते सॅलरी नाहीये, पैसे नाहीयेत हातात, बिलं भरायची आहेत. तर आपली काही करोडोची जायदाद नाही, तर विकलं असतं काहीतरी. विकायलाही काही नाही. काहीच नाही आपल्याकडे. नाही का. आता काय करायचं? हे बच्चा, अरे ही तुझी कार विकूया ना. कार? नाही नाही नाही, प्लीज कार नाही, कार नाही, मला नाही माहिती, कार नाही काय. अगं असं काय करतेस, ती गुलमोहरच्या पार्किंग मध्ये पडूनच आहे ना. नाही ना, स्नो व्हाईट नाही, प्लीज. आता तुझी स्नो व्हाईट गेली म्हणजे गेली, विकली तर थोडे पैसे येतील यार, असं नको करूस. आणि मधल्या काळामध्ये तू ड्रायव्हिंग पण शिकून घे, पैसे आले की नवीन घेऊया ना. जरा आत्ता विकली तर 2-3 लाख तरी येतील ग. नाही ना, पण 2-3 लाख मिळतील का? हा, नवीन कंडिशन मध्ये ना ऍटलीस्ट 2 लाख तर यायला पाहिजे. ठीक आहे, पण मग एका कंडिशनवर विकायचे, आलेले सगळे पैसे मला द्यायचे. हा हा, मग आपण एक काम करूया, आपण त्या स्नो व्हाईटला सांगूया सगळे क्रेडिट कार्डची बिलं भरायला. हा काय बोलते, सगळे येतील ते 2-3 लाख असे जातील बिलं भरण्यामध्ये. चला बरं झालं सुचलं, एकदाची कार विकून टाकूया, थोडे पैसे तरी येतील. रेवती, हा घ्या तुमचा डबा. थँक्यू. राहू दे मग. आता हे रोजच करतोय ना मी, रोज थँक्यू म्हणणार आहे का तू? किती चांगला नवरा आहे माझा. हे घे. आज काय सकाळ सकाळ तारीफ. अरे किती काळजी करतोस तू आमची, माझी, नेहाची. म्हणून तर वटपौर्णिमेची पूजा केली ना मी. हो म्हणून केली. आज एवढी तारीफ सकाळी सकाळी. सूर्य नक्की पूर्वेलाच उगवलाय ना, ढगांमुळे दिसत नाही यार. सिरियसली बोलतेय मी. अरे मी पण सिरियसलीच बोलतोय. आज काय एवढा आनंद. अरे राधिकाची गाडी येणार आहे आज, बाबा गेलेत गाडी आणायला. हो मी विसरलोच. खरंच राधिकासाठी किती आनंदाचा दिवस आहे आज. हो हे पण काही म्हणा, वहिनींनी करून दाखवलं. बरं ड्रायव्हरचं बघितलंस का तू? करतो मी फोन. आई चल पटकन, मी आता गॅलरीतून बघितलं, राधिका मावशीची गाडी आलीये. आली? चला चला. चला. आई कशी वाटून राहिली गाडी? खूप छान आहे ग, खूपच छान आहे. हा अथर्व, आवडली ना गाडी? आईंना पण आवडली. हे तुमच्या कारचे पेपर्स आणि हे तुमच्या कारची चाबी. थँक्यू. एक मिनिट बाबा. हो, कॉंग्रॅच्युलेशन. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू व्हेरी मच. बाय. चला पूजा करूया. चल चल. कर कर. मावशी ए राधिका किती मस्त आहे गाडी. हो ना. कॉंग्रॅच्युलेशन वहिनी. थँक्यू. चल आपण गाडीत बसू. थांब ना. अरे थांब, आधी पूजा होते नंतर गाडीत बसा. हा चल. हे घ्या, पेढा घ्या आणि आज जाऊन बसा. हे घ्या अथर्व. छान आहे ना, मस्त आहे गाडी. राधिकाने नवीन कार घेतली. कधी केलंय तिने? एवढे पैसे कुठून आले? वा राधिका वा, हे छान चाललंय तुझं. तू घे नवीन कार, इथे आम्ही आमची जुनीच कार विकतोय.